नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातील रासेगावमध्ये मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईत रासेगावच्या विद्यमान सरपंच मंदा विठ्ठल बेंडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांना 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. रासेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांवर अविश्वास ठराव आणण्याच्या प्रक्रियेत संबंधित सदस्याला मदत करण्याच्या बदल्यात सरपंच मंदा बेंडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी 50,000 रुपयाची मागणी केली होती. तक्रारदाराने ही माहिती नाशिक एसीबीला दिली आणि तातडीने तपास सुरू झाला. तपासात समोर आले की दोघांनी 25,000 रुपयांपैकी 15,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरवले होते. नाशिक एसीबीच्या पथकाने दिंडोरी परिसरात सापळा रचून ठरलेल्या ठिकाणी त्यांना रंगेहात पकडले. आज आपण अविश्वास ठराव फेटाळण्यासाठी 50,000ची लाच मागणी प्रकरणी सरपंच व त्यांच्या पती विरोधात तक्रार दिली आहे. काय संपूर्ण घटनाक्रम? हा घटनाक्रम असा आहे, मी ग्रुप ग्रामपंचायत राशेगाव इथे उपसरपंच या पदावरती आहे. माझं नाव सुधाकर यशवंत वारुळे. मी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच या पदावर काम करत असतो. यांनी 23/2/2026 रोजी दिंडोरी तहसीलदार यांनी अविश्वास ठरावाचा अर्ज सादर केला व त्याच्यावरती विशेष ग्रामसभा 26/2/2026 रोजी लावण्यात आली व त्यावेळी ग्रामसभेवर अविश्वास ठराव जर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही आम्हाला 50,000 रुपयाची यांनी माझ्याकडे पैशाची लालच मागितली. ती लालच मागितली असता मी संबंधित त्यांचं म्हणणं सर्व ऐकून घेतल्यावर मी स्वतः सकाळी उठून एंटी करप्शन ऑफिसला आलो व या लोकांना यांनी माझ्याकडे लालच मागितलेली आहे. उपसरपंच पद जर तुम्हाला अविश्वास ठराव जर तुम्हाला आणायचा नसेल तर तुम्ही आम्हाला 50,000 रुपये लालच द्या, असं त्यांनी मला डिमांड केली. ही डिमांड मला मंदा विठ्ठल बेंडकुळे व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी केली. ती मागणी केल्यानंतर मी ही मागणीच्या अनुषंगाने मी संबंधित त्यांची तक्रार एंटी करप्शन ब्युरोला दिली. एंटी करप्शन ब्युरोच्या लोकांनी सर्व त्या तक्रारची शहानिशा केली व त्यांना त्याच्यावर विश्वास पटला व त्यावेळी त्यांनी इथून मला मंदा विठ्ठल बेंडकुळे सरपंच यांचे फोन चालू होते व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी देखील मला फोन करतो. फोनवरती मला म्हणत होते आम्ही पैसे घेण्यासाठी कुठं येऊ. त्यावेळेला मग मला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना आता पैसे घेण्यासाठी बोलवा व त्यांच्यावरती तो ट्रॅप लावला. तो ट्रॅप लावल्यानंतर ते मसूर रोडला कुलकर्णी हॉटेल इथे त्यांना रंगे हात पैसे घेताना पकडले. ते माझ्याकडून लालूच स्वीकारताना. मतदारसंघातील भ्रष्टाचार उजेडात आल्यानंतर विरोधकांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. एसीबीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईला नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि पथकातील इतर अधिकारी सहभागी होते. या कारवाईमुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक एसीबीच्या धाडसी कारवाईमुळे नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातील भ्रष्टाचार उघडकीस आला असून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.